हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण। आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खरोखर व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्यासाठी हा खूप फायदेशीर असणार आहे। तर हा व्हिडिओ आहे संगमनेर मधला आणि तुम्हाला मी पुढे सांगते। व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करते। असं झालं की काल तारीख होती 4 एप्रिल 2025 आणि मी माझ्या फ्रेंड सोबत शॉप मध्ये गेले सोनाराच्या आणि तिने केलेले होते 8 तोळ्याचे बिस्किट 24 कॅरेटचे। तर ते आता तुम्हाला माहितीच आहे, अमेरिकेमध्ये तो गोंधळ चाललेला आहे आणि सोन्याचे भाव खूप जास्त कमी होत चाललेत। तर 2-3 दिवसापूर्वी सोन्याचा भाव होता 93,000, 24 कॅरेटचा 93,000 होता आणि आज म्हणजे काल जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस सोन्याचा भाव होता 88,000। 88,000 रुपये भाव होता। तिने जिथे सोनं केलं तिथेच तिला मोडायचं होतं। सोनं म्हणजे बिस्किट केले ते तिला तिथेच मोडायचे होते। तिथे गेलं, पावत्या पण होत्या। असं झालं की ती नेहमी त्याच सोनाराच्या दुकानामध्ये सोनं खरेदी करत असते आणि तिचा पूर्ण विश्वास त्या सोनारावर। काय झालं, तिने ते काय केलं, ते गोल्ड तिने दिलं आणि त्याची किंमत झाली 6,90,040 रुपये। 6,90,040 रुपये त्याची किंमत झाली। तिने काहीही बघितलं नाही, डायरेक्ट घरी आली आणि नंतर तिचं आणि तिच्या मिस्टरांमध्ये काही ते झालं डिस्कशन आणि ते बोलले की सोन्याचा भाव 88,000 आहे तर किंमत कमी भेटते, म्हणजे 14,000चा डिफरन्स होता। त्या किमतीमध्ये 14,000चा डिफरन्स होता आणि तिने संध्याकाळी पुन्हा त्या सोनाराला कॉल केला की तुम्ही भाव कितीचा लावला। तर ती काय बोलली, तो सोनार काय बोलला की 88,000चा भाव लावला। तर म्हणे मग 88,000 रुपयाचा तुम्ही भाव लावताय तर 8 तोळ्याचे किती पैसे होतात। तर तो काय बोलतो की नाही, सोन्यामध्ये ना आता भावाचा उतर चढ चालू आहे आणि अशा स्थितीमध्ये आम्ही सोन्याचे रेट घेताना, म्हणजे आपण आपलं सोनं जेव्हा ते घेतात तेव्हा घेताना त्याचा भाव आम्ही कमी लावतो, सोन्याचे रेट कमी लावतो। म्हणजे त्याने 1 ग्रॅम सोन्यामागे 170 रुपये कमी लावले, म्हणजे एका तोळ्याचे 1700 रुपये त्याने कमी लावले। म्हणजे तिचे 8 तोळे होते। तुम्ही विचार करा, तो 14,000 रुपये एका व्यक्तीचे खातोय, 14,000 एका व्यक्तीचे खातोय आणि ते आपल्याला काहीही कळून देत नाही। ते कशातही त्या गोष्टी हे करतात, सांगतात नाही इथेच गेले, नाही तिथेच गेले, याचा GST एवढा लागला, याचं मजुरी एवढी लागली, ह्या गोष्टी ते सांगतात आणि आपल्याला त्यावर विश्वास बसतो, कारण आपण काही नेहमी सोनाराच्या दुकानात जात नाही आणि सोनं नेहमी खरेदी करत नाही। तर प्रॉब्लेम असा झाला की ती घरी आली आणि नंतर तिने हे कॉल करून विचारलं तर तो काय बोलला की तुम्ही त्याने काय केला, चेक दिलेला होता, एक 6,90,040 रुपयाचा चेक दिला होता आणि तो बोलला की उद्या तो चेक घेऊन या। मग आम्ही दोघी पण गेलो। तर असं झालं की तो काही बोलूनच देत नव्हता। तो काय बोलला की कुठेही जा, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त किंमत भेटणार नाही आणि हे सोनं तुम्ही माझ्याकडनं खरेदी केलं होतं म्हणून मी तुम्हाला एवढी किंमत देते। तर मग मी बोलले असं नसतं। एक तर तुम्ही खरेदी करताना तिला काय सांगितलेलं होतं की 24 कॅरेट सोनं जेव्हा तुम्ही मोडायला जाणार, जो भाव असेल त्या भावामध्ये सोनं रिटर्न घेतो आम्ही। त्याच्यामध्ये ना मजुरी असते, ना घट असते, ना GST असतो, ना काही, फक्त घेताना असतो, ठीक आहे। त्याने त्या सोन्यामध्ये 14,000 रुपये अक्षरशः खाल्ले। तर त्याला जेव्हा मी विचारायला गेले की हे गोष्ट तुम्ही कस काय कमी करताय, तर तो काय बोलतो की नाही, आता सोन्यामध्ये उतर चढ चालू आहे आणि मला ज्याला मोड द्यायची, म्हणजे ते जे सोनं आपण मोडतो ती मोड त्याला ज्या व्यक्तीला द्यायची, ती व्यक्ती त्या रेटने घेत नाही, ती व्यक्ती आमच्या रेटपेक्षा कमी रेटने घेते, मग आम्हाला परवडत नाही। म्हटलं असं कसं, ते प्युअर सोनं आहे ना, प्युअर सोन्याचे तुम्ही भाव व्यवस्थित लावलेच पाहिजे। नाही असं नाही होणार आणि तसं नाही होणार असं बोलायला लागला अक्षरशः। मग तिला मी काय बोलले, तू सोनं हे चेक रिटर्न कर, आपलं सोनं रिटर्न घे। तो व्यवहाराला जागा नाहीये, आपण व्यवहाराला जागा नाही राहायचं, तो शब्दाला जागा नाहीये, आपण शब्दाला जागा नाही राहायचं। तिला बोलले चेक घे, त्याचा चेक त्याला देऊन टाक आणि आपलं सोनं आपल्याला रिटर्न घे। फक्त 5 पावलांच्या याच्या वाटेवर आम्ही दुसऱ्या सोनाराच्या दुकानात गेलो, जिथे की ते आम्ही सोनं केलेलं नव्हतं।
त्या सोनाराच्या दुकानात आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांना मी विचारलं की ह्या सोन्याचं आम्हाला हे मोडायचे आहेत आणि याचे किती टोटल होतील ते सांगा, आजचा भाव काय ते सांगा. तर ते बोलले 88,000 आजचा भाव आहेत. ही गोष्ट दुसऱ्या दिवशीची आहे. 88,000 आहेत. तर त्याचे ते बोलले 7,03,200 रुपये होतील. म्हणजे तुम्ही विचार करा फक्त. आणि ज्या सोनाराच्या दुकानात आम्ही गेलो त्याचं नाव सांगते मी तुम्हाला, काजळे ज्वेलर्स. संगमनेरमध्ये फेमस आहे काजळे ज्वेलर्स. आणि जिथे आम्ही सोनं केलं होतं त्याच्या समोरच ते शॉप आहे. मग तुम्ही समजून घ्या, जे जे संगमनेरमध्ये राहत असतील त्यांना माहीत असेल की काजळे ज्वेलर्सच्या अपोजिट साईडला कोणतं शॉप आहे. ते बऱ्याच जणांना माहिती, मी नाव नाही सांगू शकत. तर असं असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा सोनं खरेदी करता त्यावेळेस तुम्ही प्लीज ह्या सगळ्या गोष्टी बघत चला, ऑनलाईन चेक करत चला सोन्याचे रेट काय आहे काय नाही. आणि दुसरी गोष्ट अजून सांगते, घरी आलो आम्ही, ते 7,03,200 रुपये घेऊन आम्ही चेक घेऊन आम्ही बँकेत गेलो, बँकेत तो टाकला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी आम्ही सोनं मोडण्यासाठी पहिल्यांदा गेलो होतो त्याच सोनाराचा परत फोन आला की मी रेट सकाळी चेक केले नव्हते, सोन्याचा भाव वाढलेला आहे आणि तुम्ही ते सोनं रिटर्न घेऊन या, त्या सोन्याची किंमत एवढी एवढी होते. काय बोलले, 7,40,000 रुपये सोन्याचा भाव आहे आज. म्हणजे तुमच्या एवढ्या त्या सोन्याची किंमत एवढी होते, तुम्ही घेऊन या. म्हटलं कसं लावलं सोनं, कसं तोळा चालू आहे असं विचारलं मी. तर बोलते की 88,600चा भाव आहे. मला थोडंसं क्लिक झालं, 88,600चा भाव आहे आणि ही 8 तोळ्याचे 7,40,000 कशी काय सांगते. तुम्ही विचार करा, ज्यावेळेस सोनं कॅल्क्युलेट करून बघा, ज्यावेळेस सोनं 93,000 असेल त्यावेळेस तो भाव येतो. तर मग मी तिला बोलले व्यवस्थित करा बरं किती होतात. म्हणजे जी असिस्टंट असते ना तिचा कॉल आला होता मला, ओनरने सांगितलं असेल कॉल करायला आणि तुम्ही येऊ शकता, तुम्ही मोडू शकता. आणि सर बोलले की एवढे एवढे पैसे होतील आणि तुम्ही येऊ शकता असं बोलली ती. म्हटलं मग तुम्ही परत कॅल्क्युलेट करा किती होत आहे. मग बोलते की हां सॉरी मॅडम, 7,04,000. माझ्याकडनं थोडासा झिरोचा गोंधळ झाला. म्हटलं तुम्ही असं बोलताय, आम्ही तुमच्याकडे काल पण आलो, तुम्ही ह्या रेटनी आत्ता आलो, फक्त 15 मिनिटापूर्वीची गोष्ट आहे, तुमच्याकडनं आम्ही आलो त्यावेळेस तुम्ही भाव चेक. असं कोणता सोनार आहे की जो शॉप ओपन केल्यानंतर सोन्याचा भाव चेक करत नाही. तुम्ही सांगा, असं कोणी आहे का की सोन्याचा भाव चेक करत नाही. कोणता वेडा माणूस सुद्धा असं नाही की तो सोन्याचा भाव चेक केल्याशिवाय दुकानात जातो. हा तर सोनार आहे, हा तर भाव चेक केल्याशिवाय थोडी ना सोनं विकणार आहे. एवढा मोठा फ्रॉड आहे त्या शॉपवाल्याचा. आणि मला नाव नाही घ्यायचंय, नाव घ्यावंसं तर खूप वाटतंय, चीड तर खूप जास्त येते, पण ठीक आहे जाऊ द्या, नाव नाही घे. पण समजून घ्या, काजळे ज्वेलर्सच्या समोर आहे तो. तर म्हणजे तुम्ही विचार करा, एका गरीब व्यक्तीचं 14,000, एका व्यक्तीचे 14,000 हा माणूस पैसे खातोय, तर हा कमवत किती असेल. आणि गरीब बिचारे हे पै साचवतात आणि ते कुठेतरी वाढावेत, त्यात कुठेतरी वाढ व्हावी म्हणून हे लोक हे सोनं घेऊन ठेवतात जवळ, जसे पैसे येतील तसे. आणि हे सोनार लोक असे लुबाडतात. तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सावध राहा. आपण भाव किती आहे, आपण घेतोय किती, मजुरी लावतायत किती, GST लावतायत किती, त्याच्या परत जेव्हा विकतो तेव्हा त्यात घट पकडताय किती, आणि हे तुम्ही सगळं बघत चला. आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायची, ज्यावेळेस तुम्ही सोनं मोडणार असाल त्यावेळेस एका शॉपमध्ये जाऊन ते सोनं कधीही मोडायचं नाही. 4 दुकानं फिरा तुम्ही, 4 दुकानांमध्ये फिरा, 4 ठिकाणचे भाव काढा आणि नंतर तुम्हाला जिथे ठीक रेट वाटतोय तिथे जाऊन तुम्ही ते सोनं मोडा. कारण सोनं म्हणजे हा 4-5 रुपयांचा खेळ नाही. यात खूप जास्त मेहनतीचे, आपले कष्टाचे, घाम गाळून कमवलेला पैसा असतो आणि लोक बसल्या ठिकाणी AC मध्ये हे पैसे खातात, अक्षरशः खातात हे लोक पैसे. यांना आपण म्हणतो सोनार, पण सोनारा इतकं कोणीही लुटून खात नाही. आपण म्हणतो सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे, सोन्यामध्ये असं केलं पाहिजे, पण त्यात पण आपण थोडंसं नॉलेज घेतलं पाहिजे की आपण कुठे आपले किती पैसे जातात, तो सोनार कुठे किती पैसे काढतोय.
आजचा रेट किती आहे, ठीक आहे थोडेफार घेतले कमवलं तो त्यांचा धंदा आहे, ते काढतातच, पण एवढं 14,000 रुपये एवढे खातात, अवघड आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते प्लीज ह्या सगळ्या गोष्टींकडे. आणि मागे पण मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यात पण मी सांगितलं होतं की एक फ्रॉड कॉल आला होता मला बँकेचा, आणि तेच जर तिथे पण मी जर असंच हे केलं असतं तर बघा आपण किती लुटलं जाऊ शकतो. म्हणजे दुनिया खूप खराब आहे, खूप जास्त खराब आहे दुनिया बेमाप खराब झाली आहे. विश्वास ठेवण्यालायक कोणीही राहिलेलं नाही. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या बाबतीत कधी असं घडलंय का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.